तर नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SD विश्व. तर मित्रांनो, कमीत कमी 1 इयर 1 वर्षानंतर आपण ब्लॉग सुरुवात करतोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. कारण की ब्लॉग न बनवायचं रिझन असं होतं की लॉंग कॉन्टेंट जे असतात ते कोण बघत नव्हते आणि शॉर्ट कॉन्टेंट जे असतात रील्स शॉर्ट्स हे कंटिन्युअसली सगळे बघत होते. जे माझे डेली मला म्हणजे फॉलो करतात आणि डेली मला बघतात त्यांना माहिती होतं की एक शॉर्ट्स आणि एक रील ही कंपल्सरी मी डेली टाकत होतो. सिरीज चालू होती आपली. जर अजून पण तुम्ही बघितलं नसेल, खाली इंस्टाग्राम ID आला असेल माझा, लवकरात लवकर इंस्टाला फॉलो करा आणि डेली एक माझ्या रील्स येतो त्याला तुम्ही लाईक करा. तर मित्रांनो, 1 वर्षानंतरला रील बनवतो आहे. थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं मोबाईल हातामध्ये घेताना, व्लॉग शूट करताना. तर आजपासून व्लॉग पण आपण चालू करूया. कारण की आज सकाळी वाजले आहेत सकाळचे 8:15 आणि आत्ता आपण ब्लॉग सुरुवात करतो आहे. कारण की आज मी चाललो आहे माझ्या जी देवी आहे, आमची जी देवी आहे कुलस्वामिनी, आज त्यांची आहे यात्रा. त्यासाठी मी चाललो आहे गावाला. 1 डे पिकनिक आहे आणि त्याच्यानंतरला आल्यावरती तुमच्यासाठी अजून एक काहीतरी गोष्ट आहे, ती पण मला सांगायची, पण ती ब्लॉगच्या एंडला मी सांगणार आहे. त्यासाठी ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा. तर मित्रांनो, 8 वाजता आपण ब्लॉग चालू केला, 8:30 झाले. तिची अजून तयारी होती आहे. मगाचपासून तिला बोलतो लवकर कर. फुल टाइमपास चाललेला तिचा. छोटं सामान काढते, काय काय ठेवते बॅगेमध्ये. अमित फक्त तयारी करून मस्त आंघोळ करून फक्त बसलायस तू. मी त्रिशाचा नाश्ता, नैवेद्य, मग तयारी, मग हे सगळं करून माझी तयारी होते. मग तर लवकर पण तर उठली ना तू. हा, मग लवकर उठली. मला 2च हात आहेत ना. तू थोडी मला हेल्प केलीस काय, फक्त मेडिकल मध्ये गेला संगीत आणि टाकायचं नाही तुला, मी तुला बोलते. मग मेडिकलमध्ये जाणं पण एक टास्क आहे. अरे बाप मग रे. चल लवकर आवर, परत ट्रॅफिक भेटेल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. ईशा झोप आली बाबू. लवकर उठली ना. हा? लवकर उठली ना. कितीला उठली? 7:30. ओके. तर मित्रांनो, आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही एक्सप्रेसवरती आता जॉईंट होतो एक 5 मिनटामध्ये. आणि एक्सप्रेसला आल्यावरती आम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट. कारण की सकाळी निघताना काहीच ब्रेकफास्ट नाही केला आहे, तर ब्रेकफास्ट करायचा आहे. हा, तू आत्ता बघते, काल नाही बघितली. मला माहितीच नाही तुम्हाला. हा, स्टोरी टाकली काल मी आणि सोनाली आत्ता बघते स्टोरी. तर आता 1-2 मिनटात आम्ही पोचतोय. ब्रेकफास्ट करायचा, जाम भूक लागली आहे आणि रस्ता एकदम खाली होता. जास्त रश नाही, जास्त ओव्हर स्पीडिंग नाही, काय नाही. मस्त एकदम सुखी चाललो. एकदम मजा आली गाडी चालवायला आज. तर आता आम्ही आलो लोणावळ्याला U2Mच्या इथे. आता ब्रेकफास्ट करतो. त्रिशा, अरे ते वॉशरूमला चाललेत, चल तू. काय ऑर्डर आहे? हा त्रिशा, तुला काय पाहिजे? हा हा, मसाला डोसा खाणार आहे. ओके, मसाला डोसा खाणार बोलते. 1 प्लेट इडली देना, 2 प्लेट मेंदू वडा, 1 मिसल पाव, 2 पाव एक्स्ट्रा, इडली 1 वडा मिक्स. तुला काय घेतलंय? हा, सांबार. तर मित्रांनो, खानापिना डन झाला आपला आणि आता आपण निघालोय. निघालोय आणि हार्डली इथून 2.5 ते 3 तासाचा रनिंग आहे फक्त. फटाफट आता मंदिराच्या इथे पोचतोय आपण. जस्ट लोणावळ्यातच आहे अजून आणि ट्रॅफिक बघा मित्रांनो किती जाम झाली आहे. मे बी इथे पुढे रस्त्याचं काम चालू असेल अजून, कारण की हा एक ब्रिज बनवतात होते लोक अंडरग्राऊंडवाला. खतरनाक ट्रॅफिक लागले.
20 ते 25 मिनटं झालेत असंच चाललो एकदम स्लो स्लो स्लो, कारण की जाम अशी ट्रॅफिक लागली मोठी अशी. नाश्ता वाष्टा करून दोघी पण एकदम मस्त मध्ये झोपल्यात आणि मी रोडचा व्ह्यू एन्जॉय करतोय. रोड पूर्ण खाली आहे, मस्त मजा येते आज गाडी चालवायला. तर मित्रांनो आम्ही आता इथे आलो आहे. जस्ट हे मंदिर आहे आपलं, हे मंदिर आहे मेन. आणि इथे आज जत्रा आहे, तर इथे सगळे असे स्टॉल लावलेत आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे, दर्शन करणार आहे आणि त्यानंतरला अजून एक मंदिर आहे तिकडे जाणार आहे दर्शनासाठी. त्रिशा काय झालं, काय झालं? काहीच नाही झालं. अरे बापरे, गर्दी बघा खूप आहे. तर सोनाली हे लोक ते देवीचं ओटीचं सामान घेऊन येतात ते. तर मी आतमध्ये जातो, लाईन लावतो आता. पाया पडा, पाया पड. तेल टाकलं ना. तर मित्रांनो आतमध्ये आता दर्शन झालं, जास्त रश होती आणि इथे बघू शकता परत एकदा खूप लाईन आहे. तर आम्ही आता बाहेर निघालो आहे आणि बाहेर गेल्यानंतरला अजून एक देवी आहे, ती डोंगरामध्ये आहे. तर तिकडे रात्री जत्रा होणार आहे, तर थोडं आम्ही इथेच थांबणार आहे आणि गावामध्ये जाणार आहे जेवायला. तर काय खायचं आहे? आईस्क्रीम नाही, आता नाही, ऊन आहे खूप. दुसरं काय खाते तू, का जेवणार आता तू? मग ठीक आहे, चल आपण जाऊया जेवायला जाऊया मग, ठीक आहे. सोनाली काय घेते? काय पाहिजे त्यांना, काय घेतात ते पण? फरसान घरी. त्यांना तसं जरा चटरपटर. तर मित्रांनो आता वाजले 4:45ला 5 मिनटं कमी आहे आणि आम्ही आता इथे जेवायला आलो आहे. जेव्हा पण आम्ही गावाला येतो तर हे आमचं हॉटेल एकदम फिक्स आहे, कारण की इथे जे पण जेवण असतं ते घरगुती असतं आणि डायजेस्ट व्हायला पण चांगलं आहे. तर आमचं फेवरेट हॉटेल हेच आहे. जर तुम्ही सातारा आणि लोणंद साईडला येत असाल तर हे हॉटेल तुम्हाला दिसेल, येऊन नक्की विजिट करा. चांगलं हॉटेल होतं. आता आज चाललो आहे, बघूया काय काय आता हे लोक ऑर्डर देतात होते. जेवायला काय मागवलेस? जेवायला काय? हा, पापड. थालीपीठ खाणार आहे तू? काय? पालक पनीर. काय? मटकीची उसळ. दोडक्याची भाजी खाणार आहे तू? एवढं सगळं जाणार तुझ्या इथं टम्मी मध्ये? ते जाणार चांग भलं. फायनली गाईस ही आमची थाळी आली आहे. त्याच्यामध्ये चपाती आहे, राईस आहे, डाळ आहे, हे एक भाजी आहे. ही भाजी कसली बोलले? दोडक्याची. आणि ही पालक पनीर आहे, ही चवळीची उसळ आणि हे सगळे चटरपटर. तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. 5 वाजता जेवतो हे. भूक लागली बेकार. जेवा जेवा. त्रिशा जेवते? त्रिशा पालक पनीर वेगळं आहे ना, पालक तूच आहे. तर मित्रांनो खानापिना डन, मस्त एकदम पेटपूजा एकदम मस्तमध्ये झाली आमची. आणि आता यात्रेला निघतोय. इथून हार्डली एक 6-7 किलोमीटरचा रस्ता आहे, यात्रेला जाणार. आणि हा जो आता मी कपडे घातलेत ते पूर्ण टोटली चेंज होणार आहे आणि तुम्ही मला वेगळ्या ड्रेसमध्ये आता बघणार आहे. आणि माझं जे सरनेम आहे डोईफोडे ते ॲक्च्युअलमध्ये का आहे ना, हे तुम्हाला ब्लॉगच्या आता म्हणजे जेव्हा आमची पूजा चालू होईल तेव्हा तुम्हाला समजेल की आमचं ॲक्च्युअलमध्ये सरनेम डोईफोडे का आहे.
आत्ता जस्ट पूजा झाली, आरती झाली आणि जे डोकं फोडायची जी आमची परंपरा आहे ती पण झाली. इथे कट करतात देवीसाठी आणि आता जस्ट मी फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता तिकडे आरती चालू आहे देवीची. जस्ट चेंज केला आता आणि आरतीला जाणार आहे आणि त्यानंतरला जेवण आम्ही निघणार आहे घरी. चला तर मित्रांनो घेऊया आता एन्जॉय आपण आरतीचा. आत्ता पण लेगर रस्ता आपण तिकडून येतो ना. तर मित्रांनो जत्रा झाली आणि मी आता निघालो आहे. ऑन द वे होतो. तर इथे जरा वॉशरूमसाठी ब्रेक घेतलेला आम्ही, कारण की तिथे देवीचं मंदिर होतं, तिकडे वॉशरूम नव्हता. तर वॉशरूमच्या ब्रेकसाठी इथे हॉटेलला थांबलो आम्ही आणि आता निघतो आहे. आणि मित्रांनो एक जे तुम्हाला खास एक गोष्ट सांगायची होती ती अशी आहे की मी चाललो आहे लाँग ट्रिपला बाय रोड. मी, सोनाली, मम्मी आणि त्रिशा आम्ही चौघेजणं आहे. आणि ट्रिप जी असणार आहे इंदोरची, उज्जैनची, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला ब्लॉगमध्ये सांगितलेलं ते आता मी रिव्हील केलं आहे. तर त्याची मी सिरीज बनवणार आहे. डे 1, डे 2, डे 3, डे 4, कमीत कमी 1 वीकची ही सिरीज मी ठेवणार आहे. तर तुमच्या सपोर्टची खूप मला जरूरत आहे, तर खूप चांगला सपोर्ट करा. आणि मित्रांनो आता मी निघतो घरी. घरी गेल्यावरती थोडीफार पॅकिंग करायची आहे माझी राहिलेली, कारण की 1 वीकचा प्लॅन आहे हा. 1 वीकसाठी तुम्हाला पण माहिती आहे की पॅकिंग किती करायला लागते. तर मित्रांनो गाडी आता आपण स्टार्ट करतो. वॉशरूमचा ब्रेक आपला जो होता तो झाला आहे कंप्लीट आणि गाडी आता स्टार्ट करतो आहे. छोटी मोठी क्लिप काय जर असेल रोडवरती दाखवण्यासारखी तर दाखवेल मी तुम्हाला. आणि डायरेक्टली भेटूया मग आपण डायरेक्टली घरी गेल्यावरती पॅकिंग करूया आणि ब्लॉग पण घरी जाऊन आपण एंड करूया. तर चला तर मित्रांनो भेटूया आता डायरेक्टली आपण घरी. तर चला तर मित्रांनो फायनली मी पोचलो आहे घरी आणि आता वाजले आहेत 2:49 आणि आत्ता मी घरी पोचलो आहे. तर ब्लॉगला पण मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला 1 वर्षानंतर जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज तुमचा मला सपोर्ट हवा आहे, कारण की आता मी नवीन सिरीज चालू करतो उद्यापासून. तर असाच भरभरून सपोर्ट करा मला तुम्ही. तर चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग करूया आपण इथेच एंड. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण उद्या. चला टाटा बाय, गुड नाईट, टेक केअर.